हाय फ्रेंड्स, मी ज्योती आजच्या व्हिडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तर आता बघा खाली आला आहे, म्हणजे बरंच घरातल्या वस्तू आहेत त्याच्याकडे विकायला गाड्यावाला। तर त्याच्याकडे आता मी जातोय, मला काही घ्यायचं आहे घरातलं सामान वगैरे थोडंसं। आणि खाली जाऊन मी आले आता आणि बघा तुळस माझी कृषीने तोडले बाजूच्या मुलीने। आणि मिरचीचे रोप आहेत तर थोडंफार खराब झाले कारण मुलांनी पानं वगैरे तोडून काढले। आणि आता येत आहे आमच्या ताई आमच्याकडे। तर ताई येत होत्या म्हणून मला कांदे वगैरे कापायला सांगितले इशूच्या पप्पानी। आणि त्यांच्यासाठी काय मच्छीचा रस्सा आणि चिकन वगैरे बनवणार होते ते, तर मी भात बनवला। मग आमचं तयार झालं आहे जेवण वगैरे अगोदरच। हे बघा बटाट्याची भाजी चपाती बनवली होती मी, पण आता ते अचानक येत होत्या म्हणून मग स्वयंपाकाला परत एकदा करावं लागलं। आणि ही इशू आणि शौर्य त्यांची वाट बघताय तयार होऊन। तर इथं त्यांनी आणलं होतं मच्छी आणि चिकन, तर मी नव्हती बनवणार। ते म्हणले का तू फक्त मसाला तयार करून ठेव आणि मग नंतर मी आल्यावरती बनवतो। तर ते आता गेले तारतेताईला आणायला मोशीमध्ये। तर मोशीमध्ये म्हणजे अर्धा ते भोसरीवरून येणार आहे, मग त्या अर्ध्यात मोशीपर्यंत येणार आहे रिक्षानी। आणि इशूचे पप्पा त्यांना मोशीमधून इकडं चिखलीला घेऊन येणार आहेत। तर आता कांदा वगैरे भाजून घेते चिकनसाठी आणि मच्छीसाठी एकदाच भरपूर मी कापून घेतला। त्याला भाजून त्याच्यात खोबरं वगैरे टाकून मी वाटण करून घेणार आहे, कारण त्यांना रस्सा करायचा म्हटल्यावरती रस्सा कसा एकदम पातळ नाही करणार, तर मसाल्याचा घट्ट करणार आहेत। तर मी तर काही हे खात नाही काहीच, म्हणजे चिकन मटण मच्छी काहीच नाही, मी शाकाहारी आहे। तरी पण मी बनवून देते आणि मदत करते बनवायला। मला एकदम परफेक्ट काही जमत नाही त्यांच्यासारखं, पण बनवते। मग आता काय पाहुणे येणार आहे म्हटल्यावरती मग ताई येणार तर ते बोलले का मीच बनवेन माझ्या हाताने, कारण मी तेवढं खास काही बनवत नाही म्हणून। आणि मग इशू आणि शौर्याची पण गडबड चालू होती, त्यांना आम्ही जेवलं पण नव्हतं अजून। आणि त्यांचा तेवढ्यात फोन आला, 12:30 वाजले होते का मी येते म्हणून। मग हे बोलले का ठीक आहे, घरी आले होते नेमके, एवढं बरं की ते आले घरी आणि त्यांचा फोन आला। मग ते म्हणलं का ठीक आहे तू अर्ध्यात ये, मी अर्ध्यात तुला आणायला येतो। आणि हे सगळं आणून दिलं मला बनवायला। तर व्हिडिओ नाही स्किप करता बघा, म्हणजे तुम्हाला ताईला भेटता येईल, आमच्या ताईला बघता येईल, माझ्या नंदेला। पूर्ण व्हिडिओ बघा। तर लसूण भरपूर लागणार होता सोलायला मला, म्हणजे कारण भरपूर लसूण पाहिजे। तर इथं बघा कुकर असं हलवून बघते मी की भात झाला आहे का नाही, म्हणून पाणी आटल्यावर तर लगेच समजतं का आता कुकरमध्ये भात तयार झाला आहे। कारण कुकरची शिट्टी नाही होते त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो माझा, समजत नाही मला एका शिट्टीत भात तयार होतो, पण इथं समजत नव्हतं म्हणून हलवून बघितलं। मसाला लावते आता मिक्सरला, लसूण भरपूर सोलावं लागला त्याच्यामुळे बराच टाईमपास झाला आहे। 2च कामं करायची होती, म्हणजे मला भात बनवायचा होता आणि कांदा वगैरे कापून मसाला चिलायचा होता। तर तवा गरम आहे आणि ती वायर आहे ना वायरची मिक्सरची, ती तव्याला लागत होती म्हणून त्याला मी अशा हातात पकडून ठेवले। थोडंसं पाणी घालावं लागेल, थोडंसं पाणी टाकलं मसाल्यात, मसाला घेते वाटून आणि सगळं रेडी करून ठेवते, म्हणजे हे आले का लगेच नुसती भाजी बनवते। चपात्या पण आहेत आणि बटाट्याची भाजी आम्हाला आहे। तर इथं कैरीचं पण थोडंसं बनवत होते मी, म्हणजे कैरीचं नाही का मी असा मुरब्बा नाही, पण कैरीचा गोड आंबा म्हणतात त्याला, ते मी बनवते। तर आता तुम्ही काय म्हणता ते मला माहिती नाही। तर इथं मिक्सर लगेच पुसून घेते मी, म्हणजे घाण होत नाही मिक्सर जास्त, आतमधून पण भिंगरी पुसते, कारण मसाला वाटताना थोडंसं पाणी टाकल्यावरती मिक्सर खराब होतं आणि कपडा खिडकीवरती सुकावा लागतो मला, कारण दुसरीकडे कुठं जागा पण नाही मग सुकवायला। आणि मग लाईव्ह पण करायची आहे सगळं झाल्यानंतर मला, कारण लाईव्ह बराच उशीर करता येत नव्हती। तर इथं कचरा घेते भरून, म्हणजे किचन वाटा क्लीन होईल आणि ताई आल्यावर ते ताईला जास्त पसारा दिसणार नाही। तशा त्या काही बोलत नाही, पण आमचं असं काही जास्त हे नाही का असं नंद्याचं आणि भावद्याचं नाते म्हणून एकदम सिरियस वागायचं, तसं नाही, आम्ही एकमेकांशी एकदम अशा मैत्रिणीसारखेच वागतो। तर भरपूर कामं होती, जरा ते आवरून घेते। आणि हा बघा मनी प्लांटचा वेल आहे, हा मला बऱ्याच दिवसापासून मी शोधत होती, भेटतच नव्हता। तर आता एका जागेवरती मी मागून आणला आहे। असं म्हणतात की याला चोरून आणावं लागतं ह्या वेलला, पण मी नाही चोरून आणला, मी मागूनच आणला आहे, कारण चोरायची हिंमत नव्हती माझ्यात। तर आता खिडकी पण बंद करून घेते, पसारा आवरून झाला। हे बघा चिकन, त्याच्या खाली मच्छी आहे, हे दोन्ही तिच्या आल्यावरती बनवणार आहेत।
आणि आता मी जाते थोडाफार म्हणजे ड्रेस वगैरे घालते आणि पुढच्या घरात आली आहे बघा. इशू आणि शौर्य बघा तयार होऊन बसलेत आणि इशूने हे गुलाबाचं फुल तोडलं आहे मावशीच्या इथून झाडाचं. तर ही मावशीला काही माहिती नाही आहे, ती घाबरत होती सांगायला म्हणून. आणि ही तर शौर्य आता बघा उडी मारली टेबलावरून मोबाईलसाठी, मला नुसतं किरकिर लावले मागं. इशू वाट बघते आत्याची यायची, कारण त्या आणायला गेल्या आणि त्या आता एवढ्यामध्ये येतीनच घरी. त्या आला की मी तुम्हाला भेटवीन त्यांना, का आरतीताई आणि वैशू त्यांची मुलगी येणार आहे. तर चला मग घर सगळं व्यवस्थित आहे माझं, आम्ही त्यांची वाट बघतोय. आणि हे फूल आहे ना खूप सुंदर दिसते म्हणून मी तुम्हाला परत एकदा दाखवते. तर हे बघा, तर ही इशू तोडणार नव्हती पण तिने हात लावला आणि तिने त्याला मोडलं, पण मी तिला लई ओरडली का कशाला उगाच तोडायचं म्हणून. मावशी तशा काही बोलत नाही, पण बरोबर नाही वाटत. फूल कसं झाडावर ते चांगलं दिसतं, कारण आपण डोक्याला पण काही लावत नाही तोडल्यावर. पण इशूने त्याला लई सांभाळून ठेवलं होतं वाटीमध्ये. आणि हे बघा कपडे, आज भरपूर कपडे होते धुवायचे माझे, कारण काल पाऊस पडला. तर इशूचे पप्पा पण शेखर भाऊ पण भिजून आले होते आणि गोधडी पण धुवायला मी भिजत टाकली, ती पण धुवून टाकली. म्हणजे थोडं ऊन आहेच तर मग सुकून जाईन गोधडी. तर आता ताईन ते निघालेत यायला, तर चला भेटवते त्यांना. तर बघा आता आमच्या आरतीताई आल्या आहेत आणि इशूच्या आत्या आलेत आणि तिची आत्याची मुलगी बहीण पण आली आहे. ये ना वैशू, तुम्हाला भेटवते मी, हाय कर. तर ही बघा ही वैशू माझी भाची आहे, हाय म्हणते. आणि ही इशू, हिला तुम्ही ओळखत नाही ना या इशूला? नाही. तर या दोघी बहिणी आम्ही गार्डनला जाण्यासाठी तयार झालो होतो, पण आम्हाला नाही जमलं कारण पाऊस खूप आला, त्याच्यामुळे गार्डनला पण जाता आलं नाही. आणि आता आरती राहिली तुम्हाला भेटवायची, आरतीला पण भेटवते आता आल्यावरती जरा गेल्यात. चला पाऊस आला आमच्याकडे दाखवते तुम्हाला, शौर्याला पण दाखवते. झालं का तुमचं? आमच्या आरतीला भेटवायचंय पण जरा आमच्या आरतीला थोडी पावडर लावताय, थांबा जरा. शौर्याला भेटवते तोपर्यंत. हा बघा शौर्य आपण कुठे जात होते बाबू? गार्डन मध्ये जाणार, गार्डन मध्ये. आता भेटवते मी तुम्हाला आमच्या आरतीताईला. झाल्या आरतीताई रेडी? या तोड करा. तुम्ही काय तोड कसं करता, यांना नाही आवडत आहे बघा. ह्या आहेत आमच्या आरतीताई, हाय का आरतीताई? म्हणजे माझ्या मोठी ननद आहेत आणि त्यांची मुलगी मी तुम्हाला दाखवली आहे. तर या गावाकडनं आल्या आहे, मी गार्डनला जायला निघालो होता पण पाऊस आला त्याच्यामुळे राहिला. आता उद्या जाऊ गार्डनला. तर आरतीताई हे वाटतंय ते मला शिव्या देतात, नाही दाखवू देत. जायला निघालून पाऊस बघा किती आला आमच्याकडे, सगळं भिजवून टाकलंय, सगळं भिजवून टाकलंय खाली, मग रस्ता भिजलाय. काय जायचं एवढं पावसात. कॅन्सल झालं आमचं, मुलांचे आमचे मूड ऑफ झाले, जायचं कॅन्सल झालं. तर गार्डनमध्ये जायची इच्छा होती. शौर्याचं पण मूड ऑफ झालं, इशूचं. व्हिडिओ बनवून थंडार आहे. हे मावशीचे जे झाडं हलत आहेत त्याच्यावरूनच तुम्हाला समजेन का किती हवा सुटली आमच्याकडे. हवा सुटली आणि हा बघा ढग बघा कसे काळे एकदम. पाऊस चालू आहे. तू शूटिंग कर रही है? हाँ वीडियो बना रही. हे बघा लोकांच्या कितना अच्छा रहेगा बिचाऱ्यांचे. लेकिन भाभी वो जाता